ती बाय बोलली की पाय दर्शन घेतल्यानंतर गुडघ्यांना तर फरक पडतो। नंतर मी दर्शन घेतलं, बोलले तिथं तर मला अनुभव आला, माझे गुडघे दुखायचे एकदम राहिलेले आहेत। सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आजची चौथी माळ जी आहे ती या शारदीय नवरात्र उत्सवाची आहे। सर्वत्रच आपण जर पाहिलं तर या आदिमाया शक्तीचा जो आहे तो जागर केला जातोय। पुण्यात देखील अशाच विविध जे आहेत ते या दुर्गा मातेची मंदिर आहेत। मी पुण्यातील अशा एका मंदिरात आहे ज्या ठिकाणी गुडघेमोडी माता म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे। 400 वर्ष जुनं जे आहे ते हे मंदिर आहे, शिवकालीन मंदिर असल्याचं म्हटलं जातं। त्याचबरोबर वडाच्या झाडाखाली जे आहे ते हे मंदिर स्थित आहे आणि या ठिकाणी असं देखील म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी या मंदिरात या देवीचा जो आहे तो आशीर्वाद घेतलेला आहे। आणि माझ्यासोबत आता काही भाविक भक्त देखील आहेत जे या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। काकू, किती वर्षांपासून या मंदिरामध्ये येत आहे? नाही, मला पहिल्यांदाच मी एक रील बघितला होता आणि ते पाहूनच मी इथे आले आणि पहिल्यांदाच मी हे सगळं बघत आहे। खरं तर मी इथून नेहमीच जाते, क्लास आहे माझा ह्याच्या पुढे गाण्याचा, म्हणून मी नेहमीच इथून जाते। पण आजच मी ह्या मातेचं दर्शन घेतलेलं आहे। आता बघूया कसा प्रत्यय येतो। तिला सांगितलंय की माझे पाय वगैरे व्यवस्थित ठेव। तर बघूया काय रील मध्ये काय बघितलं होतं? रील मध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की हे गुडघे माता मंदिर आहे आणि खूप फेमस आहे, शुक्रवार पेठेत आहे। म्हणून माझ्याही डोक्यात होतं की आपण आता शोधलं पाहिजे कुठेतरी आणि बाय चान्स तुम्ही मला भेटलात आता। नक्कीच अजून सुद्धा आपल्यासोबत भाविक भक्त आहेत, आजोबा आहेत। एक आजोबा, तुम्ही कुठून आलेले आहात या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी? आम्ही वेल्हे तालुक्यातून राजगड मार्गदर्शनी गावावरून आलेलो आहे आणि आमच्या सुनबाई स्वाती शंकर उफाळे यांनी व्हॉट्सअपला मला पाठवल्यामुळे मी शोध स्वारगेटवरून इथपर्यंत आलो आणि पहिल्यांदाच आलेलो आहे। काय व्हिडिओ पाहिले होते आणि व्हिडिओत काय होतं म्हणून आज तुम्ही एवढ्या लांबून या ठिकाणी देवीच्या मंदिराचा फोटो दिला होता आणि पत्ता दिला होता इथला। पण इथली प्रचिती काय सांगितली? प्रचिती बाय बोलली की पाय दर्शन घेतल्यानंतर गुडघ्यांना तर फरक पडतो। काकू, तुम्ही सुद्धा आज या गुडघेमोडी मातेच्या मंदिराला आलेला आहात दर्शनासाठी, किती वर्षांपासून येत आहे? मला 3 ते 4 वर्ष झाले। मी म्हणजे पहिल्यांदा एकदा सुरुवातीला मुलाबरोबर येताना पाहिलं होतं, नंतर मी दर्शन घेतलं, बोलले तिथं तर मला अनुभव आला, माझे गुडघे दुखायचे एकदम राहिलेले आहेत। म्हणजे खरोखरच म्हटलं जातं की गुडघेमोडी माता त्याच्या नावातच मंदिरात आहे आणि खरंच म्हटलं जातं गुडघ्यांचे आजार कमी होतात, बंद होतात, गुडघे दुखी खरंच झाले। हो, माझे झालेले पूर्ण, आता अजिबात गुडघे दुखत नाही माझे आणि मी येता जाता नेहमीच दर्शन घेत असते। किती वर्षांपासून येत? 4 ते 5 वर्ष आली। किती वर्षांपासून येत आहे गुडघेमोडी मातेच्या दर्शनाला आल्या? आज आला, पहिल्यांदाच आलेत? कसं काय, म्हणजे कुठून काय ऐकलं आहात? असं म्हटलं जातं गुडघ्यांचे आजार कमी होतात, कमी होते म्हणून सांगितलं, म्हणून आलो। काय बोलले मग देवीला? काय नाही, कमी करा म्हणून आणि काय बोलणार, गुडघे दुखी कमी करा। मग काय, कुठं राहता तुम्ही? 11 मार्च कोपरा, शुक्रवार पेठ। वय काय तुमचं? 79। आपल्यासोबत मंदिराचे काही प्रशासन, मंदिराचे जे काही विश्वासू आहेत ते सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेणार आहोत। काका, या ठिकाणी गुडघेमोडी मातेच्या मंदिराला भाविक भक्त येतात, असं म्हटलं जाते की रील्स बघून येतात आणि खरंच याच्या रील्स ज्या आहेत ते खूप फेमस झालेल्या आहेत। गुडघ्यांचे आजार विकार कमी होतात या ठिकाणी, नेमकं काय इतिहास? ते म्हणजे शिवकालीन आहे, देवीला पाणी वाहतात, ते पाणी पाहायला लावतात लोक आणि प्रत्येक जणांना, बऱ्याच जणांना अनुभव आलाय की त्यांनी गुडघेमोडी म्हणजे गुडघेदुखी थांबलेली आहे, असं भरपूर अनुभव आला। आणि म्हणजे फार जुनं मंदिर आहे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा दर्शन घेतले, येऊन गेलेले आहे, शिवाजी महाराज येऊन गेलेले, तशी आम्ही माहिती बी लावलेली आता। शिवाजी महाराज येऊन गेलेले, त्यांचं गुडघ्याचं हे होतं, त्यामुळे त्यांनी पाणी घेऊन ती प्रथा मग इथं चालू झालेली आहे। 400 वर्ष जुनं आहे असं म्हटलं जातं हे मंदिर, 400 वर्ष जुनं आहे। नक्कीच। मग या नवरात्री निमित्त या मंदिरामध्ये काही विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं का? नाही, आता आमचं काय झालंय की हे एक पुरातन वस्तू आहे की ती आपल्याला त्या ह्याच्यात हेरिटेज मध्ये दाखल करायची अशी आमची इच्छा आहे। सगळे स्थानिक लोक आहे आम्ही जे ना, की आमची इच्छा आहे की हे आपलं इतिहास करण्यात हे सामील हवं हे देऊळ, कारण हे फार जुनं देऊळ आहे
अशी आमची सगळ्यांची स्थानिकांची इच्छा आहे. नक्कीच आपण बघतोय तर हे पुण्यातील जे शुक्रवार पेठेतील गुडघेमोडी मातीचे जे मंदिर आहे ते प्राचीन पुरातन 350 ते 400 वर्ष जुनं आहे असं म्हटलं जातं. त्याचबरोबर हे मंदिर, या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील दर्शन घेतले असं देखील म्हटलं जातं. मात्र या ठिकाणी काही भक्त जे आहेत, भाविक भक्त जे आहेत, त्याच पहिल्यांदाच आलेले आहेत, रील्सच्या माध्यमातून आलेले आहेत आणि या ठिकाणी देवीचं दर्शन घेतल्यानंतर गुडघ्यांचे आजार विकार जे आहेत ते बंद होतात, कमी होतात अशी आख्यायिका जी आहे ती सुद्धा सांगितली जाते. मात्र मंडळी, तुम्हाला या मंदिराबद्दल, या देवीबद्दल काही अनुभव असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट करायला विसरू नका. प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे.